डॉमिनेट विक्ट्री होती आजची. आरसीबीने वन साइडेड मॅच जिंकला. जो टार्गेट दिला होता 202चा ऑलमोस्ट 16 ओव्हरमध्ये 15.4 ओव्हरमध्ये चेस डाऊन केला. हैदराबादकडून बोलायचं झालं तर हैदराबादचा कोणताही प्लेअर फॉर्ममध्ये नव्हताच. आपण अभिषेक बद्दल बोलूयात, ट्रॅव्हिस हेड बद्दल बोलूयात, रेड्डी बद्दल बोलूयात, कोणीही फॉर्ममध्ये नव्हतं या मॅचच्या आधी सुद्धा आणि या मॅचमध्ये सुद्धा. हेनरी क्लासनने सुद्धा ॲव्हरेज परफॉर्मन्स दिलाय. त्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. ठीकठाक खेळला पण ॲव्हरेज परफॉर्मन्स हेनरी क्लासनकडून सुद्धा होता. एकच जो लोन वॉरियर होता हैदराबादचा तो होता ईशान किशन. त्यांनी त्याचा T20 वर्ल्ड कपचा फॉर्म कंटिन्यू केला आणि बघून चांगलं वाटलं की नाही ईशान किशन प्रोग्रेस करतोय डे बाय डे. त्याच्यासोबत अनिकेत वर्मा होता. स्लॉग ओव्हरमध्ये त्यांनी ब्रिलियंट बॅटिंग केली. 18 बॉलमध्ये 43 रन काढले आणि हैदराबादनी 202चा टार्गेट सेट केला बँगलोरसाठी. आणि हे सगळ्यांना माहिती आहे बँगलोरला बँगलोरमध्ये हरवणं इझी गोष्ट नाही आहे. आणि आज बघितलं 16 ओव्हरमध्ये तो टार्गेट चेस केला. ते पण विराट कोहली जर शेवटपर्यंत राहत असेल तर वन साइडेड मॅच होतो हे आज परत दाखवलं. पण त्यासोबतच आपण बघावं लागेल की देवदत्त पडिक्कल यंग टॅलेंट आहे. मागच्या 2-3 वर्षापासून IPL मध्ये खेळतोय. बट जसं हे डोमेस्टिक सीझन होतं त्याचं या 2025-2026 आणि IPLचा जो स्टार्ट त्यांनी दिलाय असं वाटतंय की यावर्षी बँगलोरकडून त्याचा नंबर लागेल. ब्रिलियंट परफॉर्मन्स तो यावर्षी देईल आणि कदाचित इंडियामध्ये परत कमबॅक सुद्धाही करेल. तो पुढची गोष्ट. बट हैदराबादचे बॉलर आपण बघितले तर कुठेही असं वाटलं नाही की ते काही डिफिकल्टीज क्रिएट करतील. आणि विराट कोहली समोर असे वाटत होते की हे एक डोमेस्टिक लेवलचे बॉलर आहेत. अल्दो हर्षल पटेल होता तिथे, जयदेव उनाडकट होता. बट असं काही वाटलंच नाही विराट कोहली समोर ते बॉलर आहेत. एक जो 6 हर्षल पटेलला स्क्वेअर लेग वरून मारला होता तो 6 बघून असं वाटलं की नाही यार विराट कोहली 2027चा वर्ल्ड कप सुद्धा खेळू शकतो. पहिली मॅच जशी पाहिजे होती तशीच झाली. आरसीबी बँगलोरमध्ये जिंकणार हे सगळ्यांना माहिती होतं कारण हैदराबादकडे तसे प्लेयरच नाही आहेत की जे डिफिकल्टीज क्रिएट करतील. तुम्हाला काय वाटतं आजचा मॅच कसा झाला नक्की कळवा.